नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण जो आहे मराठी मी जी प्रॅक्टिस सेट सुरू केली होती तर त्यापेक्षा वेगळा आपण महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा आपण एक व्हिडिओ बनवला आहे. तर त्यामध्ये मी जे काही इम्पॉर्टंट मुद्दे असतात ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात तर त्यांचा समावेश केला आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर यातला जो पहिला आहे मुद्दा की भाषेचे दोन प्रकार असतात. तर पहिलं काय आहे, औपचारिक भाषा आणि अनौपचारिक भाषा. भाषेचे कोणते दोन प्रकार असतात? औपचारिक भाषा आणि अनौपचारिक भाषा. जी औपचारिक भाषा जी असते तर ती जी असते ते आपण जे काही मोठे व्यक्ती असतो त्यांच्याशी आपण बोलताना कोणत्या किंवा एखादी रिस्पेक्टिव्ह व्यक्ती असतात त्यांच्याशी बोलताना आपण कोणत्या भाषेचा वापर करतो? तर औपचारिक भाषेचा वापर करतो. आणि जो दुसरं भाषा असते ती अनौपचारिक भाषा असते. अनौपचारिक भाषा जी असते त्या भाषेचा वापर आपण जे आपल्या एकदम जवळचे लोक असतात किंवा मित्र असतात त्यांच्याशी बोलताना आपण अनौपचारिक भाषेचा वापर करत असतो. तर आपण मग याच्यावरचे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, अनौपचारिक पद्धतीतून भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश केला जातो? पहिलं लँग्वेज लॅब, दुसरं कौटुंबिक वातावरण, तिसरं भाषा शिक्षण केंद्र आणि चौथं शाळा. तर अनौपचारिक पद्धतीतून भाषा शिकण्यासाठी कोणत्या बाबींचा समावेश केला जातो? तर कोणत्या बाबीचा समावेश केला जातो? तर याच्यामध्ये आपण समावेश केला जातो तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. काय? कौटुंबिक वातावरणाचा समावेश यामध्ये केला जातो. दुसरा प्रश्न पाहू. औपचारिक पद्धतीने शिक्षकांच्या मदतीने पुढीलपैकी कोणती भाषा शिकता येते? पहिलं आहे प्रथम भाषा, दुसरं आहे द्वितीय भाषा, तिसरं आहे मातृभाषा आणि चौथं आहे कुटुंबाची भाषा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम भाषा जी असते ती आपली मातृभाषा असते, पण ती काय असते? बोलीभाषा असते. आणि द्वितीय भाषा जी असते ती म्हणजे आपली आपली मातृभाषा असू द्या, इंग्रजी भाषा असू द्या किंवा हिंदी भाषा असू द्या, जी कोणती भाषा आपली असते ती भाषा आपण काय करत असतो? आपण आत्मसात करत असतो, शिकत असतो. लिखित स्वरूपामध्ये जी आपण भाषा शिकली जाते त्याला काय म्हणतात? द्वितीय भाषा म्हणतात. याचं जे आहे या द्वितीय भाषा कोणती, मातृभाषा कोणती यावरचा एक व्हिडिओ मी भाषा शिक्षण आणि संपादन नावाने त्याचं जे आहे पूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही अजून जर पाहिला नसेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन माझे तो व्हिडिओ आणि इतर पेपरचे व्हिडिओ देखील आणि इतर जे मी काही अध्यापनशास्त्राचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सला जाऊन पाहू शकता. त्याच्यामध्ये मी त्या या व्हिडिओच्या खाली मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे मग, की शिक्षकांच्या मदतीने कोणती भाषा आपण शिकतो? तर आपण शिक्षकांच्या मदतीने शिकतो द्वितीय भाषा. प्रथम भाषा नाही, द्वितीय भाषा आपण काय होत असतो? शिकत असतो. पुढचा प्रश्न पाहू. मूल प्रथम भाषा नैसर्गिकरित्या डॅश डॅश काय करतात? पहिलं ऑप्शन आहे शिकतात, दुसरं अनुकरण करतात, तिसरं आत्मसात करतात आणि चौथं प्रबल करतात. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं आहे सांगू शकता तुम्ही? तर याचं बरोबर ऑप्शन आहे, याचं बरोबर ऑप्शन आहे आत्मसात करतात. मूल हे भाषा काय करत असतात? नैसर्गिकरित्या आत्मसात करत असतात. अनुकरण करतात, शिकत असतात, अनुकरण तर ते करतच असतात, परंतु ते काय करतात? आत्मसात करतात. जी भाषा असते ती काय करत असतात? ते आत्मसात करत असतात. तर पुढचा टॉपिक पाहू. तर पुढचा टॉपिक आहे मातृभाषा. तर आता मातृभाषा विचार विनिमय आणि शिक्षणाचे सर्वोत्तम माध्यम आहे. तुम्हाला तर माहिती, मातृभाषा जी असते त्यातून जे लहान मूल जरी असलं तरी ते काय करत असतं? चांगल्या प्रकारे विचार विनिमय करत असतं, स्वतःचे विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचत असतं. आणि मातृभाषेतून जर शिक्षण दिलं गेलं तर ते काय असतं? एकदम सोपं असतं. मातृभाषा मुलांच्या विकासात सहाय्यक असते. मातृभाषा ही काय करत असते की आधीपासूनच ती शरीरामध्ये भिनलेली असते, त्यामुळे ती काय करत असते? मुलांच्या विकासामध्ये ती सहाय्य करत असते. भाषा अर्जित संपत्ती आहे. म्हणजे भाषा एक पितृक संपत्ती आहे का? नाही. ती आपल्याला वंश परंपरेने मिळत नाही. ती काय करावी लागते? अर्जित करावी लागते, संपादित करावी लागते. म्हणून भाषा काय एक अर्जित संपत्ती आहे.
मातृभाषा ही आत्मप्रकटी करण्याचे महत्त्वाचे साधन असते. तर भाषेमुळं काय मातृभाषा जी असते काय असते ती आत्मसात केली जाते. ती आपलं एखाद्या लहान मुलाच्या आतमध्ये आपोआप ती तयार होत असते, कारण आजूबाजूचं वातावरण तसं असतं. त्यामुळे ती काय असते, त्यामुळं मुलांना जे स्वतःच्या भावना असतात त्या आपण कोणताही व्यक्ती कितीही भाषा शिको तरी पण तो ज्यावेळेस तो विचार करतो तो पहिला विचार त्याचे मातृभाषेतूनच करत असतो. त्याचे जे काही आत्मप्रकटीकरण असते ते मातृभाषेतूनच करत असतो. कोलरिज याच्या मते मातृभाषा ही अंतःकरणाची भाषा असते. मातृभाषा ही काय असते, अंतःकरणाची भाषा असते. म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये जी भाषा असते ती कोणती असते, आपली मातृभाषा असते. पुढचं पाहू. तर त्याच्यावरचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न पाहू आपण, की पहिला जो आहे, पुढीलपैकी कोणत्या कारणास्तव प्राथमिक वर्गात मुलांना मातृभाषेत शिक्षण देण्याचे सुचविण्यात येते. तर का बरं असं म्हटलं जातं की प्राथमिक स्तरावरचं जे शिक्षण आहे ते मातृभाषेतच दिलं गेलं पाहिजे. आत्तासुद्धा जे केलेलं आहे सरकारने, की जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्यानुसार आता जे आहे दुसरी का चौथीपर्यंत जवळजवळ की जी मातृभाषेतून शिक्षणाचा स्वीकार केलेला आहे. तर याचं ऑप्शन पाहू आपण, की कोणत्या कारणास्तव प्राथमिक वर्गात मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यास सुचवण्यात येते. पहिलं ऑप्शन आहे त्यांच्या प्रादेशिक बोलीला उत्तेजन देण्यासाठी. दुसरं नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी. तिसरं कारण मुलांना कोणतीही भाषा येत नसते. चौथं त्यांच्यातील सर्जनशीलतेला उत्तेजन देण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी एखाद्या वेळेस प्रिंट मिस्टेक म्हणजे टाईप करताना काही मिस्टेक झाली असेल तर त्याबद्दल सॉरी. तर आपण पाहू की आता हे कशामुळे सांगा बरं, प्राथमिक वर्गात मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्याचे का सुचवण्यात येते. तर त्यांच्या प्रादेशिक बोलीला उत्तेजन देण्यासाठी सुचवतात का, नाही. नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी, तर बरोबर आहे की नैसर्गिक वातावरण जर तयार केलं गेलं तर कोणताही विद्यार्थी काय होत असतो की प्रत्येक भाषा काय होत असते तो आत्मसात करत जातो. म्हणून नैसर्गिक वातावरण जर तयार केलं तर मग काय होत असतं की मूल हे ज्या कोणत्या भाषा शिकत असतं ते शिक्षण ते लवकरात लवकर आत्मसात करतं. म्हणून याच्यातलं बरोबर ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 2, की मूल काय करत असतं, नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण हे दिलं जात असतं. पुढचा प्रश्न पाहू. मूल मातृभाषा प्रामुख्याने कोणत्या माध्यमातून आत्मसात करते. पहिलं ऐकून, दुसरं बोलून, तिसरं लिहून आणि चौथं औपचारिक शिक्षण पद्धतीतून. तर कोणत्या माध्यमातून मूल हे भाषा आत्मसात करते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1. मूल हे ऐकून मूल मातृभाषा काय होत जातं, आत्मसात करत जातं. आपण पाहतो की लहान मूल ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस त्याला काही बोलता येत नसतं, काही नसतं, ते फक्त करत असतं आणि तरी आपण काय करत असतो, त्या लहान मुलाशी बोलत असतो. मग आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ते लहान मूल काय करत असतं, ते आपल्या बोलण्याला आपले ध्वनी उच्चार ऐकत असतं ते आणि मग ते हुंकारे देत असतं. म्हणजे ते लहानपणापासूनच ऐकून काय करत असतं, आपली स्वतःची मातृभाषा काय करत राहतं, आत्मसात करत असतं. पुढचा प्रश्न पाहू. मातृभाषेच्या शिक्षणा पुढीलपैकी कोणत्या गोष्ट ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन नाही. मातृभाषेच्या शिक्षणात पुढीलपैकी कोणती गोष्ट ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन नाही. पहिलं उच्चारण ज्ञान. दुसरं भाषेतील वेगवेगळ्या प्रकारच्या लेखांचे ज्ञान. तिसरं भाषेच्या घटकाचे पुरेसे ज्ञान आणि चौथं विषयाचे ज्ञान. तर मातृभाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती गोष्ट ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन नाही. याचं सांगा बरं कोणतं उत्तर बरोबर आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, उच्चारण ज्ञान. मातृभाषा शिक्षणात ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन कोणतं नाही आहे, तर उच्चारणाचे ज्ञान हे ज्ञानप्राप्तीचे प्रयोजन नाही. पुढचा प्रश्न पाहू. स्त्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी कोणते विधान अचूक नाही. पहिला आहे ती दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. अचूक नाही आहे विचारले. ती दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. दुसरं ती विद्यार्थ्यांना शिकण्यास, विचार करण्यास आणि संपर्क साधण्यास मदत करते. तिसरं ती विद्यार्थ्यांना भाषेचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावते. चौथं ती मोठ्या प्रमाणावर अध्यापनशास्त्रीय अवकाश खुले करते. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे सांगा. त्यांनी काय अचूक नाही विचारलंय.
म्हणजे जे अचूक विधान म्हणजे बरोबर विधान. म्हणजे याच्यामधले बरोबर विधाने कोणती आहेत ते तुम्ही पाहू शकता. मग याचं बरोबर उत्तर कोणतं येईल? मग याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ती दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. हे काय आहे? अचूक विधान नाही, ते चुकीचं विधान आहे. पुढचं पाहू. मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय? पहिलं ऑप्शन आहे अनेक भाषा शिकणे व परदेशी भाषा मातृभाषा म्हणून शिकणे. दुसरं फक्त मातृभाषा शिकणे. तिसरं मातृभाषेतून शिकणे. आणि चौथं प्रथम मातृभाषा शिकणे नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकणे. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं आहे? तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4. काय? प्रथम मातृभाषा शिकणे आणि नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकणे. पुढचा प्रश्न पाहू. बहुभाषिकत्व. आता बहुभाषिकत्व एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर त्या पहिलं तुम्ही पाहिलं मातृभाषेवर पण बरेचसे प्रश्न विचारले जातात, बहुभाषिकतेवर पण बरेचसे प्रश्न हे विचारले जात असतात. तर त्यातला पहिला पॉईंट पाहू. मुले सुरुवातीपासूनच बहुभाषिक असतात. तर मुले सुरुवातीपासून बहुभाषिक असतात म्हणजे काय? तर मुलं काय असतात, ज्यावेळेस मुलं आपल्या घराच्या बाहेर पडतं तर ते घरामध्ये सुद्धा आजी बाबा असतील किंवा आई वडील असतील किंवा प्रत्येकाशी ना ते वेगळ्या पद्धतीने बोलत असतात. आता काहींच्या घरामध्ये असं असतं की आई वडील जे असतात ते वेगळ्या भाषेतून बोलतात किंवा शुद्ध भाषेतून बोलत असतात. किंवा एखाद्या घरामध्ये जे इंग्लिशचं वातावरण असेल तर त्या मुलाचे आई वडील जे इंग्लिशमधून बोलत असतात आणि आजी आजोबा जे असतात ते मराठीतून बोलत असतात. बाहेर शेजारी जर वेगळे कोणत्या जाती धर्माचे जो लोक राहत असले तर समजा ते तमिळ, तेलुगू किंवा हिंदी भाषे असले किंवा कोणत्या वेगळ्या भाषेतले असले तर ते त्या भाषेमध्ये बोलत असतात आणि त्यांचे मित्रपरिवार त्यांच्याशी ते वेगळ्या भाषेत बोलत असतात. म्हणजे मुलं हे काय असतं, मूल हे बहुभाषी असतं. ते वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या लोकांशी ते बोलू शकतं. म्हणून मूल हे कसं असतं, सुरुवातीपासूनच एक बहुभाषी असतं. तुम्ही जर आजूबाजूच्या मुलांचं जर निरीक्षण केलं तर असं म्हटलं जातं की लहान मूल आहे ना पटकन भाषा आत्मसात करतं शेजाऱ्या पाजाऱ्यांची ऐकून. तुम्ही पाहत असाल की आपल्याला लवकर एखादी तेलुगू भाषा जरी समजली तर आपल्या शेजारी जर कोणी तशा व्यक्ती असला तेलुगू तर त्या शेजाऱ्यांचं आपल्याला काय कळणार आहे. पण ज्यावेळेस आपलं एखादं मूल त्यांच्या घरी नेहमी लहान मूल जात राहिलं तर ते आपोआप ती भाषा काय करतं, आत्मसात करून घेतं आणि त्याला ते बोलता यायला लागतं. म्हणजे मूल काय असतं, भाषा लवकर आत्मसात करतं. ते काय असतं, बहुभाषी असतं. तर यातला दुसरा पॉईंट आहे बहुभाषिकत्व संज्ञानात्मक विकासात उपयुक्त आहे. म्हणजे संज्ञानात्मक विकासामध्ये म्हणजे त्याचा पूर्ण विकास जो असतो त्या विकास काय होत असतो, बहुभाषिकत्वामुळं होत असतो. म्हणजे एक भाषा येण्याऐवजी मुलाला जर बऱ्याचशा भाषा येत असल्या तर त्यातून त्याचा विकास हा होत असतो. संस्कृती मानवी व्यक्तिमत्व निर्माण करते. तर जी काही आपली संस्कृती असते, जी काही प्रत्येक व्यक्तीची संस्कृती असते त्या संस्कृतीतून काय होत असतं, मानवी व्यक्तिमत्व हे निर्माण होत असतं. वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीतील मुलांना वर्गात स्वीकारले पाहिजे. म्हणजे जे काही मुलं असतं वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेलं असतं, वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेलं असतं, वेगवेगळ्या भाषांचं मुलं असतं, तर त्या सर्व मुलांना काय केलं पाहिजे की वर्गामध्ये त्या शिक्षकांनी स्वीकारलं पाहिजे. की त्यांना असं वेगळं असल्याचं त्यांना वाटलं नाही पाहिजे. सर्वांबरोबर त्यांना काय केलं पाहिजे, एकत्रित स्वीकारलं गेलं पाहिजे. भाषेच्या वर्गात हे महत्त्वपूर्ण आहे की भाषेच्या पार्श्वभूमीवर कोणालाही मागे सोडू नये. म्हणजे एखाद्या मुलाला जर वेगळ्या भाषेचा असेल तर त्याला त्या पार्श्वभूमी जरी असली तर कोणती पार्श्वभूमी असली म्हणजे कोणती परिस्थिती असली तरी त्याची काय केलं पाहिजे, पार्श्वभूमी म्हणजे पृष्ठभूमी कोणती जरी असली तरी त्याची तर त्यावर त्याला काय केलं पाहिजे की त्याला वेगळं नाही केलं पाहिजे. तर जसं ज्या मुलांचा सर्व मुलांबरोबरच त्याचा विकास पण झाला पाहिजे आणि त्याचासुद्धा भाषेचा विकास हा होत गेला पाहिजे. प्रत्येक वर्ग हा भाषेचा वर्ग असतो. म्हणजे प्रत्येक वर्ग हा भाषेचा वर्ग कसा असतो, तर प्रत्येक वर्गामध्ये भाषाही शिकली जाते. समजा एक उदाहरण असं विचारलं गेलं होतं की प्रश्न म्हणजे CTET प्रश्न विचारला गेला होता की जर पाठ्यपुस्तक उपलब्ध नसेल भाषेचं तर अशा वेळेस शिक्षकांनी इतर पुस्तकांचा वापर करून शिकवलं गेलं पाहिजे का? तर हो, तर का शिकवलं गेलं का पाहिजे, कारण आपण ज्यावेळेस दुसरे पुस्तकं जरी उघडून पाहिले तरी त्यामध्ये काय असते, भाषाच असते ना. म्हणून प्रत्येक वर्ग हा काय असतो, भाषेचाच वर्ग असतो. म्हणून जरी पुस्तक उपलब्ध नसले तरी शिक्षकाने काय केलं पाहिजे, दुसऱ्या पुस्तकांमधून भाषेचा वर्ग हा शिकला जाऊ शकतो. म्हणून असं म्हटलं जातं की प्रत्येक वर्ग हा भाषेचा वर्ग असतो. पुढचं बहुभाषिकत्व 7 नंबरचा पॉईंट. भाषा शिक्षणात या
त्रुटी होतात, म्हणजे भाषा शिक्षणात ज्या त्रुटी होतात त्या भाषा शिक्षणाच्या प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग असतात. तो कालांतराने प्रकट होऊ लागतात. तर म्हणजे काय ते विद्यार्थी मित्रांनो, काही प्रिंट मिस्टेक झाली असेल तर ते समजून घ्या. तर भाषा शिक्षणामध्ये ज्या त्रुटी होत असतात, म्हणजे ज्या चुका होत असतात शिकत असताना विद्यार्थ्यांमध्ये, त्या काय असतात, एक नैसर्गिक प्रक्रियेचा एक भाग असतात. आणि त्या काय होत जातात, कालांतराने त्या कमी कमी होत जात असतात. म्हणजे कमी कमी काय होत जातं, कालांतराने त्या प्रकट होऊ लागतात. म्हणजेच काय, ते काय त्या कमी होत जातात. कालांतराने त्या काय होत जातात, कमी होत जातात. तर पुढचा पॉईंट आहे, प्राथमिक स्तरावर भाषा शिक्षणाचा उद्देश असतो की मूल कोणत्याही परिस्थितीमध्ये भाषेचा योग्य प्रकारे वापर करू शकेल. तर आता जे आहे ती प्राथमिक स्तरावर भाषा शिक्षणाचा उद्देश असतो की मूल कोणत्याही परिस्थितीमध्ये भाषेचा योग्य प्रकारे वापर करू शकेल. म्हणजे प्राथमिक स्तरावर एवढंच उद्देश असतो की मूल काय केलं पाहिजे, मुलांनी प्राथमिक स्तरावर श्रवण, भाषण, आपण जे म्हणतो ना 4 कौशल्य, ते त्यांना आत्मसात झाले पाहिजे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलांनी काय केलं पाहिजे की योग्य प्रकारे त्या भाषेचा वापर केला गेला पाहिजे. आणि पुढचा आहे पॉईंट, उच्च प्राथमिक स्तरावर भाषा शिक्षणाचा उद्देश असतो की ज्यामध्ये मूल भाषेचे बारकावे आणि त्याचे सौंदर्य व व्याकरण चांगल्या प्रकारे समजू शकेल. तर उच्च प्राथमिक स्तरावर भाषेचा शिक्षणाचा उद्देश काय असतो, तर मुलाने काय केलं पाहिजे की पहिलं काय उद्देश असतो की त्यांना योग्य प्रकारे ते परिस्थितीमध्ये भाषेचा वापर करता आला पाहिजे. आणि उच्च प्राथमिक स्तरावर त्याला मुलाला सौंदर्य कळलं पाहिजे, व्याकरण कळलं पाहिजे आणि त्याचा त्यांनी योग्य प्रकारे योग्य ठिकाणी वापर करता आला पाहिजे. हे उच्च प्राथमिक स्तरावरचं भाषेचं उद्दिष्ट असतं. विद्यार्थी मित्रांनो, जर काही कुठे मध्ये चुका जर झालेल्या असतील टाईप करताना, तर त्याबद्दल सॉरी. पुढचा पाहू आपण. तर बहुभाषिकत्व, भाषा शिक्षणाचे उद्देश. तर आता भाषा शिक्षणाचा उद्देश प्राथमिक स्तरावर कोणते उद्देश असतात, तर ज्ञानात्मक उद्देश, कौशल्यात्मक उद्देश, अभिवृत्तात्मक उद्देश. तर भाषा शिक्षणाचे प्राथमिक स्तरावर 3 उद्देश असतात, ज्ञानात्मक उद्देश, कौशल्यात्मक उद्देश आणि अभिवृत्तात्मक उद्देश. अभिवृत्तात्मक म्हणजे स्वतःला आत्मप्रकट करणं, म्हणजे स्वतःला जे वाटतंय ते बोलून दाखवणं. त्यानंतर उच्च प्राथमिक स्तरावर कोणते उद्देश असतात, तर उच्च प्राथमिक स्तरावर असतात ज्ञानात्मक उद्देश, कौशल्यात्मक उद्देश, अभिवृत्तात्मक उद्देश आणि सर्जनात्मक उद्देश. म्हणजे उच्च प्राथमिक स्तरावर एक उद्देश वेगळा असतो, तो म्हणजे सर्जनात्मक, म्हणजे त्यांना स्वतः काहीतरी करता आलं पाहिजे. हा जो आहे तो त्यामध्ये फरक असतो. पुढचा प्रश्न पाहू आता आपण. बहुभाषिकता म्हणजे, पहिलं पॉईंट आहे भाषा शिक्षणात अडथळा, दुसरं भाषा संसाधनासाठी धोकादायक, तिसरं भाषा शिक्षणाचे एक महत्त्वाचे साधन, चौथं भाषा शिकण्यात अडथळा निर्माण करते. तर याचं बरोबर उत्तर कोणतं येईल? तर याचं बरोबर उत्तर आहे उत्तर क्रमांक 3. भाषा शिक्षणाचे महत्त्वाचे साधन. म्हणजे बहुभाषिकता काय असते, तर भाषा शिक्षणाचे एक ते महत्त्वाचे साधन असते. म्हणजे जेवढं भाषा त्या शिकल्या जातात तेवढं काय होत जातं, शिक्षण हे चांगलं होत जातं आणि त्यांचा विकास हा चांगला होत जातो. पुढचं पाहू. दुसरा प्रश्न, बहुभाषिक विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये विद्यार्थी एकच भाषा शिकत असल्यास, पहिलं, समान भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचे गट निर्माण करून संवाद साधला तर त्याला भाषा अवगत होईल. दुसरं, उद्दिष्टित भाषेला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवून अन्य भाषेला संवादात हेतू परस्पर डावलणे. तिसरं, संवाद कौशल्य भावी विद्यार्थ्याला भाषांतर कंटाळवाणे होईल. चौथं, उद्दिष्टित भाषिक उच्चार, व्याकरण रचना समजून घेण्यासाठी त्याला चर्चेची संधी उपलब्ध करून देणे. तर याच्यामध्ये जे आहे, याच्यामध्ये कोणतं उत्तर बरोबर येईल की समान भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचा गट निर्माण करून संवाद साधला तर त्याला भाषा अवगत होईल का? किंवा दुसरं, उद्दिष्टित भाषेला चालना देण्यासाठी उद्दिष्टित भाषेच्या चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवून अन्य भाषेच्या संवादांना हेतू परस्पर डावलले गेलं पाहिजे का? तर तिसरं काय आहे, संवाद कौशल्य भावी विद्यार्थ्याला भाषांतर कंटाळवाणे होईल संवाद कौशल्य करत राहिल्यावर. की चौथं, उद्दिष्टित भाषिक उच्चार, व्याकरण म्हणजे उद्दिष्टित जी भाषा असते त्याच्यात भाषिक उच्चार, व्याकरण रचना समजून घेण्यासाठी त्याला चर्चेची संधी उपलब्ध करून द्यावी का? तर याचं बरोबर ऑप्शन आहे
ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. याचं ऑप्शन कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 4. हे उद्दिष्टित भाषिक उच्चार, व्याकरण, रचना समजून त्या विद्यार्थ्याला काय केलं गेलं पाहिजे? चर्चेची संधी उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. पुढचं पाहू, भाषेचा विकास. तर आता भाषेचा विकास कसा होत जातो ते आपण पाहू. तर त्यातला प्रश्न पाहू. वायोगस्कीच्या परातीकरण परिकल्पनेनुसार शिक्षकाने भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहाने काम करण्याची संधी द्यावी. कारण पहिलं, या प्रकारच्या प्रक्रियेमुळे विद्यार्थी भाषा शिक्षणापासून दूर जातात. दुसरं, शिक्षकाला हे काम सहजपणे करता येईल. तिसरं, विद्यार्थी परस्पर काम करीत असल्याने शिक्षकाला विश्रांती मिळेल. चौथं, विद्यार्थ्यांमधील परस्पर अंतर्क्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात अध्ययनाची संधी मिळते. तर यातलं बरोबर उत्तर कोणतं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, की काय? विद्यार्थ्यांमध्ये परस्पर अंतर्क्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची काय होत असते? संधी मिळत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, वायोगस्की जे आहेत त्यांनी नेहमी सामाजिक ह्याच्यावर जास्त त्यांनी भर दिलेला आहे. तर भाषा विकास हा जो आहे त्यांच्यामध्ये भाषेचा विकास जो काय होत असतो? सामाजिक वातावरणामध्ये अधिक होत असतो. तर तसेच त्याच प्रकारे त्यांनी जसं सामाजिक वातावरणाचं सांगितलं आहे तसंच त्यांनी हे पण सांगितलं आहे की प्रत्येक विद्यार्थी जो असतो त्या विद्यार्थ्याच्या भाषेचा जो भाषा जी असते, प्रत्येक मूल हे भाषा आणि विचार हे काय असतात? त्यांचं असं म्हणते होतं की जन्मावेच्या वेळी की भाषा आणि विचार हे काय असतात? वेगवेगळे असतात, परंतु 2 वर्षानंतर भाषा आणि विचार काय होतात? एक होतात. असं त्यांचं अजून एक मत आहे. मी ते तुम्हाला सांगून ठेवलं, जर आलं तर तुम्हाला त्याची माहिती असायला पाहिजे. तसंच त्यांचं असं मत होतं की भाषा जी आहे ती संस्कृतीमध्ये समाज आणि संस्कृतीचं काय असतं की मुलांच्या विकासावर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. हे देखील एक वायोगस्कीचं मत आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि त्यांचं मत आहे की विद्यार्थी काय असतो? स्वतःच भाषा शिकण्यासाठी एक समग्र असतो की तो करू शकतो, स्वतःसुद्धा भाषा हा तो काय करू शकतो? शिकू शकतो. आणि तसंच ह्यांचं मत काय होतं की जीन पियाजे होते, ते जीन पियाजेचं असं मत होतं की भाषा आणि विचार, त्यांचं असं मत होतं की भाषा आणि विचार काय आहे? एकच असतात. आधी विचार निर्माण होतात आणि नंतर भाषा तयार होते, असं त्यांचं मत होतं, जीन पियाजे यांचं. आणि त्यांचं जीन पियाजेचं असं मत होतं की भाषा आणि विचार काय आहे? एकच असतात. तर आता पुढचं पाहू आपण. पुढचा प्रश्न की भाषा शिकण्यासाठी वायोगस्कीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? पहिलं शब्दकोश, दुसरं सामाजिक अभिसरण, तिसरं पाठ्यपुस्तक आणि चौथं रेडिओ. आत्ताच मी सांगितलं की वायोगस्की काय होते? समाज आणि संस्कृतीचे पुरस्कर्ते होते. म्हणजेच ते यातलं आन्सर ऑप्शन कोणतं बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सामाजिक अभिसरण. म्हणजे ते काय होते? सामाजिक अभिसरण, त्यांना समाजातूनच मुलाचा विकास होतो असं त्यांचं मत होतं. पुढचा प्रश्न पाहू. भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात कोणते विधान अचूक आहे? पहिलं, मुलामध्ये भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता नसते. दुसरं, मुले शाळेत येतात तेव्हा भाषा आत्मसात करतात. तिसरं, प्रत्येक मुलात भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता असते. आणि चौथं, मूल वेगवेगळ्या माध्यमातून भाषा शिकतात. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं आहे सांगा बरं? तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, की काय? प्रत्येक मुलात भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे प्रत्येक मुलात भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता असते, हे जे वाक्य आहे ते कोणाचं आहे? ते आहे चॉम्स्कीचं, नॉम चॉम्स्की. तर नॉम चॉम्स्कीचं असं मत होतं की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काय असतं? उपजतच भाषा आत्मसात करण्याची क्षमता असते, अर्जित क्षमता असते, असं त्यांचं मत होतं. म्हणजे बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारला जातो की विद्यार्थ्यामध्ये भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता असते का? तर ते कोणाचं आहे? नॉम चॉम्स्कीचं मत आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण आहे?
पहिलं अध्ययन अध्यापन पद्धतीचा वापर, दुसरं सामाजिक अंतःक्रिया, तिसरं पुस्तक वाचन, चौथं नाटक किंवा चित्रपट पाहणे. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं येईल? तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2. भाषा शिक्षणासंदर्भात कोणती बाब महत्त्वपूर्ण आहे? तर सामाजिक अंतःक्रिया ही बाब काय असते? महत्त्वपूर्ण असते. पुढचं पाहू. पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? पहिलं, पहिल्या इयत्तेच्या मुलांना इंग्रजी अजिबात येत नसते. दुसरं, मूल आपल्याजवळ समृद्ध अनुभव घेऊन शाळेत येत असतात. तिसरं, मुले शाळेत येतात तेव्हा ते एखाद्या कोऱ्या पाटीसारखे असतात. आणि चौथं, मुलांना भरपूर शब्द शिकवून भाषा शिकवली पाहिजे. तर याचं बरोबर ऑप्शन कोणता येईल? तर याचं बरोबर ऑप्शन येईल दुसरं, की मूल आपल्या जवळ समृद्ध अनुभव घेऊन शाळेत येत असतात. म्हणजे पहिलं म्हटलं जायचं की मूल हे काय कोऱ्या पाटीसारखं असतं, पण तसं नाही. पुढं जे काय आहे ते माहीत होत गेलं की मूल हे कोऱ्या पाटीसारखं नसतं, तर मूल एक समृद्ध अनुभव घेऊन शाळेत येत असतं. पुढचा प्रश्न पाहू. भाषा विकासात अडथळा निर्माण करणारे घटक. पहिलं स्वास्थ्य, दुसरं बुद्धिमत्ता, तिसरं वैयक्तिक मतभेद, चौथं वरील सर्व. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं आहे? तर याचं बरोबर ऑप्शन आहे 4th, वरील सर्व. पुढचा प्रश्न पाहू. उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक पातळीवरच्या मुलांमध्ये भाषेच्या बाबतीत आवड निर्माण होण्यासाठी टिंब हे करणे गरजेचे आहे. पहिलं, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लिहायला लावणे. दुसरं, विद्यार्थ्यांच्या व्याकरण क्षमतेत वाढ करणे. तिसरं, विद्यार्थ्यांना पुस्तक वाचण्यास सांगणे. चौथं, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी तोंडी सांगणे. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं आहे? तर याचं बरोबर ऑप्शन आहे 4, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी तोंडी सांगणे. पुढचा प्रश्न पाहू. भाषा अध्ययन सामाजिक संपर्काची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. आलं परत सामाजिक संपर्क. म्हणजे सामाजिक संपर्क आलं, मग ते कोणाचं आहे? तर सिंपल गोष्ट आहे की ते कोणाचं आहे? वायगॉस्कीचं. स्किनर, चॉम्स्की आणि पिगेट यांचं नाही. स्किनरचं मत काय होतं की अनुकरणातून म्हणजे ऑब्झर्वेशनमधून मूल हे भाषा शिकतं, हे स्किनरचं मत होतं. आणि चॉम्स्कीचं मत काय होतं की भाषा ही अर्जित संपत्ती आहे. आणि पिगेट यांचे मत काय होतं की प्रथम मूल हे विचार शिकतं आणि नंतर ते भाषा करतं. भाषा त्याला म्हणजे भाषा आणि विचार काय असतात? एक असतात. म्हणजे विचार आधी निर्माण होतात आणि मग भाषा ते बोलू शकतं. आणि वायगॉस्कीचं मत काय होतं की सामाजिक संपर्कातूनच भाषा ही विकसित होत जाते. असे प्रत्येकाचे वेगवेगळे मत होते. आता पुढचा टॉपिक आहे भाषा कौशल्य. तर तुम्हाला माहिती भाषा कौशल्य कोणते असतात? 4 असतात. श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. तर आता ते पाहू आपण त्याच्यावरचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे, भाषिक कौशल्य पुढीलपैकी कोणत्या 2 घटकांचा समावेश होतो? भाषिक कौशल्यात पुढीलपैकी कोणत्या 2 घटकांचा समावेश होतो? पहिलं, चालून पाहणे आणि निहाळणे. दुसरं, योग्य उच्चारण आणि सखोल वाचन. तिसरं, प्रतिलेखन आणि सुंदर अक्षर. चौथं, अचूकता आणि ओघ. त्याचं बरोबर ऑप्शन कोणतं आहे? त्याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, अचूकता आणि ओघ. पुढचा प्रश्न पाहू. यथार्थ श्रवण म्हणजे पहिलं, प्रत्यक्ष किंवा ध्वनिमुद्रित नैसर्गिक संभाषण ऐकणे. दुसरं, शिक्षकांनी मोठ्याने वाचून दाखवलेल्या मुद्द्यांवर आधारित किंवा उत्स्फूर्त भाषणे ऐकणे. तिसरं, दिलेल्या कामासाठी आवश्यक असलेली माहिती एकाग्रतेने ऐकणे. चौथं, श्रोत्यांनी आपले काम संपवले असते असा श्रवण प्रक्रियेचा टप्पा. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं आहे? तर याचं बरोबर ऑप्शन आहे तिसरं, दिलेल्या कामासाठी आवश्यक असलेली माहिती एकाग्रतेने ऐकणे. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणत्या बाबीचा ग्रहण कौशल्यात समावेश होतो? पहिलं, श्रवण आणि उच्चारण. दुसरं, श्रवण आणि वाचन. तिसरं, वाचन आणि लेखन. चौथं, वाचन आणि उच्चारण. तर याचं बरोबर आहे कोणतं? श्रवण आणि वाचन. दुसरं ऑप्शन श्रवण आणि वाचन. ग्रहण कौशल्यात समावेश कशाचा होतो? श्रवण आणि वाचनाचा.
पुढचा प्रश्न पाहू. संभाषण कौशल्य कोणती बाब महत्त्वाची ठरते? पहिलं अलंकारिक भाषा, दुसरं स्पष्ट आणि योग्य उच्चारण, तिसरं मसुदा आणि परिस्थितीप्रमाणे बोलणे आणि चौथं मृदू संभाषण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, मसुदा आणि परिस्थितीप्रमाणे बोलणे हे संभाषण कौशल्यामध्ये काय असते? महत्त्वाचे ठरते. पुढचं पाहू. लेखन परंपरेत पुढीलपैकी कोणती बाब समाविष्ट असते? प्रथम कथा विचार, दुसरं कल्पकता, तिसरं योग्य विरामचिन्हांचा वापर आणि चौथं उत्तम शब्दसंग्रह. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 की योग्य विरामचिन्हांचा वापर. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ इथे आता संपलेला आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, थोड्याफार ज्या प्रिंट मिस्टेक झालेल्या आहेत त्याबद्दल सॉरी, पण जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी जो काही पुढचा व्हिडिओ टाकेल तो सुद्धा तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. तर धन्यवाद.